बाळा, आता पश्चाताप करून काय उपयोग? जे व्हायचं होतं ते झालं. याचा तुझा दोष होता ना कुणाचा होता? याच्यात फक्त आपल्या कर्माचा दोष होता. परंतु तू एक चूक केलीस. मी तुला वेळोवेळी संकेत देत होतो. परंतु तू जाणत नव्हतास. तू त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतास. तो देखील तुझ्या कर्माचाच एक भाग राहिला. म्हणून तुझ्यावरती ही वेळ आली. मी सांगत होतो ते जर तू ऐकलं असतंस, ते जर जाणलं असतंस, तर कदाचित ही वेळ इतकी वाईट तुझ्यावरती आली नसती. एवढा त्रास तुला या वेळेचा झाला नसता. पण आता झालं ते झालं. जे काही होतं त्यातून तू नवीन धडा घेऊन नव्याने सुरुवात कर. काही गोष्टी बाळा आपल्या हातात नसतात. त्या घडायच्या त्या घडूनच जातात. परंतु त्यातनं उभा राहणं, सावरणं हे मात्र आपल्या हातात असतं. कारण नशीब हे प्रत्येकाची परीक्षा बघत असतं. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याच्यावरती वेळ येत असते. म्हणून माणसाने आयुष्य जगताना फक्त कर्मावरती लक्ष ठेवायचं असतं. फळाची अपेक्षा न करता माणसाने आपलं कर्म करायचं असतं. कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेलंच आहे की तू फळाची अपेक्षा जर कर्म केलंस तर ते तुझं कर्म राहणार नाही. पण जर तू फळाची न अपेक्षा करता जर कर्म केलंस तर ते तुझ्या आयुष्यभराचं आणि पुढील जन्माचं देखील त्याच्यामध्ये गणना होणार आहे. म्हणून बाळा, आयुष्यात नेहमी लक्षात ठेव, ज्या गोष्टी होतात त्याच्यात स्वतःचा दोष असतो ना परिस्थितीचा. यात फक्त दोष असतो तो आपल्या कर्माचा. म्हणून जे आहे ते स्वीकारून पुढे जा आणि माझ्या संकेताकडं इथून पुढे दुर्लक्ष करू नको. नेहमी माझ्या सान्निध्यात राहा. जर तुला काही प्रश्न पडले तर माझ्यासमोर बसून मला विचार आणि तुला आतून मिळणारा जो संकेत असेल तो फक्त माझा असेल. तू आयुष्यात खूप काही सोसलं आहेस, सगळ्यांचं केलं आहेस, परंतु तुझ्या वाटेला मात्र कोणी आलं नाही. तुझी मदत करायला मात्र कोणी आलं नाही. हे असंच असतं. जी गोष्ट आपण कधीतरी केलेली असत्या तीच आपल्याकडे नंतर फिरून येते. आयुष्यात ज्या घटना घडतात त्याला आपण देखील जबाबदार असतो. म्हणून इतरांच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतः ठाम कसं उभं राहायचं हे लक्ष दे. आणि मला माहिती आहे तू खूप मोठा होशील, खूप यश मिळवशील. कारण तुझ्या आयुष्यात जे काही होणार होतं ते होऊन गेलं आहे. आता तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. चांगल्या कर्माचं फळ तुला इथून पुढे मिळणार आहे. म्हणून बाळा, आता पश्चाताप करू नको. इथून पुढे विचार करून सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन पाऊल टाक. आणि हो, कर्म करायला विसरू नको. आपल्याकडून दिवसातून एक तरी जीव सुखावला गेला पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, हे लक्षात ठेव. गोरगरिबांना मदत कर. इतरांच्या अश्रू पुसण्यात जो आनंद असतो तो आनंद कुठेच नसतो. कारण परमेश्वराने माणसालाच ती शक्ती दिली आहे, माणसालाच ती बुद्धी दिली आहे. परंतु आजच्या जगात माणूस ते विसरून गेला आहे. माणसाला फक्त आत्मकेंद्रीपणा आला आहे. स्वतःची प्रगती, स्वतःचा पैसा, स्वतःची प्रॉपर्टी याच्या पलीकडे माणसाला काहीच दिसत नाही. परंतु एक लक्षात ठेव, तू जे करतोस ते मात्र वरती नोंदवलं जातं. म्हणून बाळा, एक लक्षात ठेव, आयुष्य जगताना कधीही कुणाचं वाईट चिंतायचं नाही, वाईट करायचं नाही. झालं तर आपल्या हातून चांगलंच घडून द्यायचं. आता उठ, झालेल्या गोष्टी विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर. तुझ्या आयुष्यात खूप मोठ्या आनंदाच्या गोष्टी घडणार आहेत. कारण तू माझा भक्त आहेस. माझा तुझ्यावरती कृपा आशीर्वाद आहे. हा व्हिडिओ तुझ्या जर काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.